या संपूर्ण जगात 2 लोक राहतात, 3 लोक राहतात, 4 लोक राहतात. किती राहतात? 4 लोक. किती राहतात? 4 लोक. पहिला महत्वाचा मुद्दा 2 राहतात. राहतात. कोण कोण? प्रकृती आणि पुरुष. पुढे किती सांगले? 3 राहतात, प्रकृती, पुरुष आणि ईश्वर. किती झाले? 4 राहतात. किती राहतात? 4. कोण कोण? क्षरपुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष आणि याच्यापेक्षा एक पुरुष आहे, तो सर्वश्रेष्ठ पुरुष. असे 4. किंवा क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष. त्यापैकी या अध्यायाचा उपसंहार करण्याच्या निमित्तानं भगवान सांगतात या ठिकाणी 2च माणसं राहतात. द्वाविमौ पुरुषौ लोके. द्वा म्हणजे 2, पुरुष म्हणजे माणसं, लोके म्हणजे या लोक. किती लोक राहतात? 2. मग कोण कोण? क्षरश्चाक्षर एवच, क्षरश्चाक्षर एवच, द्वाविमौ पुरुषौ लोके, द्वाविमौ पुरुषौ लोके, क्षरश्चाक्षर एवच. किती लोक राहतात? कोण कोण? क्षर म्हणजे नाशिवंत, नाश पावणारा. अक्षर म्हणजे नाश न पावणारा. काय काय सांगतात? जेवढा कार्यवर्ग आहे हा सगळा नाशिवंत आहे. अर्थात जे जे जन्माला येते ते सगळेच मरतात. मरतात याचा अर्थ नाशिवंत, नाश आहे सगळ्या. काय काय सांगतात? जातस्य ध्रुवो मृत्यू. जे जन्माला येतो तो मरतो, जो मरतो तो जन्माला, जो मरतो त्याचं नाव अक्षर पुरुष, जो मरत नाही त्याचं नाव अक्षर पुरुष. क्षर म्हणजे नाश, अक्षर म्हणजे नाश नाही असा. काय सांगतात? काय सांगितलं? जो मरत नाही तो अक्षर पुरुष, अक्षर पुरुष. जो मरतो तो पुरुष. मरतो कोण? जेवढा कार्यवर्ग आहे, जेवढा जन्म धर्मवान आहे, ज्याचा ज्याचा जन्म झाला ते सगळेच मरतात. काय जरी समजा गजाननचा बाप चिरंजीव ओम यास म्हणजे त्याला चिरंजीव म्हणतो, तरी तो सुद्धा चिरंजीव नाही. काय कारण जो जन्मतो तो मरतो. मग या जगात 2च माणसं राहतात. कोणकोणते? अक्षर. काही मरणारे, काही काही न मरणारे. आता मरणाऱ्यामध्ये सुद्धा अशी गंमत आहे. ते मरणारे आहेत पण त्यांचं मरण दिसत नाही. काय? ते मरणारे आहेत पण त्यांचं मरण दिसत नाही. उदाहरणार्थ रामचंद्र ढोरेच्या दृष्टीने केशव ढोरे चिरंजीव आहे. का चिरंजीव आहे? का त्याचं मरण याला दिसत नाही म्हणून. का नाही? आणि रुपेश भावाच्या दृष्टीनं रामचंद्र ढोरे जन्मरहित आहे, अजब. कारण त्याचा जन्म याला माहीत नाही आणि याचं मरण त्याला माहीत नाही. वस्तुतः सगळेच मरतात. ते गाडगेबाबा सांगायचे, अल्लाह मरे, मौला मरे, मर गए पंडित जोशी, अच्छे मरे, बुरे मरे, बडी बुरी काल के पास. काय म्हणायचे गाडगेबाबा? इथे कोणी नाही, अवघे काळे असो रंग का थवा राव, तो गरीब असो का श्रीमंत, इथे भेदभाव नाही. काय काय सांगतात? इथे भेदभाव नाही. दोरी तुटली की सगळे चलो. अहो एक खासदार पुढे वा,
मग कोणी अडवली असं. अर्थात जेवढा कार्यवर्ग आहे हा सगळा नाशिवंत आहे. जेवढा नाशिवंत कार्यवर्ग आहे त्याचं नाव एक क्षरपुरुष, दुसरा एक अक्षर पुरुष आहे. तसं पण तोही क्षरपुरुषच आहे, पण त्याचं मरण कोण पाहत नाही मग त्याला अक्षर पुरुष म्हणतात. त्याचं नाव आहे माया. मायेला काय म्हणतात? अक्षर पुरुष. अक्षर पुरुष. कारण याच्या कार्यकालामध्ये तिचा मरण नाही. माया मरत नाही आणि मरते. काय सांगतात? काय सांगतात? माया मरते, पण काय ती गुरुकृपेच्या अधीन. सहसा प्रपंचात असणाऱ्या लोकांनी मायेची निवृत्ती केली असं कधी झालंच नाही. किंबहुना ते मायेमध्ये सापडले असल्या कारणानं ते संसारात आहेत. काय कसं आहे मग संसारात जेवढे लोक आहेत हे सगळे लोकांना माया मेल्याचं माहीत नाही. हे सगळे जे भटकायला लागले हे कशात भटकायला लागले? मायेच्या अस्तित्वात भटकायला लागले. काय सांगतात? मायेच्या अस्तित्वात. हो. अर्थात मायेचा नाश, माया अनादी शांत आहे हे लोकांच्या ध्यानात आलं नाही. कोण्या लोकांच्या जेवढे मायेमध्ये बांधल्या गेलेल्या आहेत या लोकांना हे अजून काही समजलं नाही. काय काय सांगणार? दुसरी गोष्ट, पुरुष शब्दाचे अर्थ होता पूर्णत्वात इति पुरुष हा. तो अंगानच पूर्ण आहे त्याला पुरुष म्हणतात. काय म्हणतात? जो अंगानच पूर्ण आहे त्याचं नाव काय आहे? पुरुष. आणि दुसरा एक अर्थ आहे पुरुष शयनम करोती इति पुरुष हा. म्हणजे या देहरूपी नगरामध्ये पुरीमध्ये जो झोपी गेलेला आहे त्याचं नाव आहे पुरुष. अर्थात या दोन्हीचं एकच स्थान आहे, दोन्हीचं एकच नाव आहे, त्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ. काय आहे? त्याचं नाव क्षेत्र. क्षेत्रज्ञाचा जाणून या ठाव झाला स्वयमेव पांडुरंग. तेव्हा क्षेत्रज्ञाते जाणता ती ज्ञानी एका जनार्दने हरी. काय सांगतात? लक्षात ठेवा या जगात दोन पुरुष राहतात. कोणते? द्वाविमो पुरुषो लोके, अक्षर एव सर्वाणि भूतानि दोस्तोक्षर उच्यते. या ठिकाणी कूट शब्दाचा अर्थ कपटी होतो. काय होतो? म्हणजे कपटी अशा मायेमध्ये जे स्थित येतं त्याचं नाव कूटस्थ, किंवा कपटी अशा बुद्धीमध्ये जे स्थित येतं त्याचं नाव कूटस्थ. काय सांगतात? कूटस्थ हा अक्षर उच्चते. म्हणजे मायेला कूटस्थ म्हणतात किंवा कूटस्थाला माया म्हणतात. ती अक्षर आहे म्हणजे तू जिवंत असेपर्यंत तिचा मृत्यू घडत नाही. का नाही? म्हणजे संसार काळामध्ये जिचा अंत होत नाही त्याचं नाव अक्षर. तसं पाहिलं तर तू क्षरच आहे. काय? पण तुझ्या जीवितावधीमध्ये त्याचा नाश होत नाही म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? अक्षर. दुसरी गोष्ट असे कार्य, कारण आणि अधिष्ठान तीन गोष्टी ध्यान ठेवा. किती? कार्य, कारण आणि अधिष्ठान. सर्व भूतानाम काय सांगतात? अर्थात क्षरात सर्वांनी भूतानी. भूत शब्दाचा अर्थ भू भवती. भू म्हणजे उत्पन्न होणे, जे उत्पन्न होतात तेच नाही भूत. काय मग किसने कोण आहे? असण्या कोण आहे? मग अनुभव्य कोण आहे? हृदय कोण आहे? कशावरून? जन्म. बरोबर. सर्वांनी भूतानी
मग सर्व भूत म्हणजे जेवढे जेवढे कार्य जन्माला आले सगळे क्षरा सर्वांनी भूतानी हे सगळे नाशिवंत आहे. काय सांगतात? सर्वांनी भूतानी क्षर सर्व भूतांचा नाश होतो हे अक्षर सांगतात. क्षर सर्वांनी भूतानी म्हणजे जेवढा कार्य भाग आहे, जेवढा उत्पन्न झालेला भाग आहे, हा सगळा भाग कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. काय सांगतात? काय सांगतात? नाशिवंत देह हे काळ तुम्हाला खाणार आहे, ध्यान ठेवा. आता तुमचं काही राहिलं नाही काय. आता धन्यफळाचा विचार करू नका, इथं भजन करा. दुसरा एक वर्ग आहे कारण वर्ग. सर्व प्रकारच्या कार्याची निवृत्ती समष्टी कारणात होत असते हा सिद्धांत आहे. कारणाच्या नाशे कार्याची समाप्ती. दृष्टांत नाश पावे माती घटी जैसे. काय मडक्याचा नाश झाला म्हणजे ती कुठे जाईल मडकं? ते कुठे जाईल मडकं? तसं सर्वांनी भूतानी सर्व प्राणी मात्र नाश झाला म्हणजे कुठे जातात? ते कुटस्थ म्हणजे आपल्या प्रकृतीमध्ये लीन होता त्याला अक्षर पुरुष म्हणतात. हे झाले दोन. आणि तिसरा एक आहे, याच्यावर तुकाराम महाराज असं लिहिलं, क्षराक्षरावे गळा तुका कोणी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. क्षराक्षरावे गळा तुका कोणी निराळा. क्षर पुरुष वेगळा म्हणजे कार्यवर्गात सापडत नाही, अक्षर पुरुष वेगळा म्हणजे कारण स्वरूपात सापडत नाही. काय असं तिचा एक पुरुष आहे, तो या दोहोचे नाव नसाय. ज्ञानेश्वर मला सांगतात या गावामध्ये 3 लोक राहतात. काय? एक क्षरपुरुष, दुसरा अक्षर पुरुष, आणखी तिसरा आहे म्हणतात. तो या दोन्हीचे नाव नसाय म्हणजे त्याचा उदय झाला की हे दोन्ही नष्ट होतात. काय म्हणतात? जसा दोरीचा साक्षात्कार झाला असता सर्प आणि सर्पाचा आधार हे दोघेही नष्ट होतात. का नाही? काय होतात? रस्त्याने जाता जाता सर्प निघाला, पळा 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 पळा, बॅटरीने इकडून जाईल तिकडून जाईल, आणली बॅटरी मारली, काय झालं? सर्पही नाही, दोरी नाही. मग काय आहे? ते बैल चालवत असं पाणी टाकत पाणी द्यायला जरा काय झालं? काय झालं? हेही नाही तेही नाही, क्षरही नाही अक्षरही नाही. क्षरा वेगळा. दुसरी गोष्ट असेल तो तिसरा पुरुष आहे, तो उदयाला आला म्हणजे यांचा नाश होतो. अर्थात यथार्थत्वाचा साक्षात्कार झाला असता ना तू ना मी हे सगळे नष्ट होतात. काय म्हणतात? नत्वम नाहम न वै जगत. तूही नाही मी नाही हे जगही राहणार. त्याचं नाव आहे उत्तम पुरुष. त्याचा पुरुषोत्तम म्हणतात. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदा होता. परमात्मा इति उदा होता, त्याला परमात्मा असं म्हणतात. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदा होता. यो लोकत्रयमाविश्य विवर्तन्ते ईश्वरा यस्माक्षरमतीतोः अक्षरादपितोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च ततः पुरुषोत्तमः. पुरुषोत्तमः.
या लोकात दोन प्रकारचे पुरुष राहतात. वा. ज्यात हा. ज्याचा स्वकालामध्ये नाश होतो स्वकालामध्ये स्वतःच्या आयुष्यात ज्याचा नाश होतो म्हणजे आपल्या दृष्टीनं ज्याचा नाश पाहतो त्याचं नाव काय आहे? शरम. शरम. कार्यवर्ग. हा. याचा अर्थ महदाधिक जो कार्यवर्ग आहे मधाती म्हणजे मह ज्यात आधी आहे म्हणजे आकाश, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी म्हणजे मधादी जे पंचमहाभूत आहेत तर ते पुढे. जो कार्यवर्ग आहे तो क्षरपुरुष आहे. हा. तसेच ज्याचा स्वकालामध्ये नाश होत नाही अर्थात संसार रक्षण जी मूल प्रवृत्ती आहे ती अक्षरपुरुष म्हणतात. क्षरच आहे पण ब्रह्मविद्येशिवाय त्याचा नाश होत नाही मग तिला अक्षर म्हणतात. हा. वस्तुतः क्षर अक्षरांना पुरुषत्वच नाही. आपा क्षराक्षर ते समोर आले त्यांच्या त्यांचे पुरुषत्वाची वाढे ते माणसंच नाही तसं पाहिलं खरं पाहिलं काय म्हणले ते माणसंच नाही तसं पाहिजे. पण व्यावहारिक दशेनं त्यांना पुरुषत्व मान्य केला नाही. पुढे ते दोन्ही क्षर अक्षर आत्मेच्या संसारित्वासाठी उपाधी मात्र आहे. हा. क्षर अक्षर या दोन उपाधीहून अन्य एक पुरुष आहे त्यास उत्तम पुरुष असे म्हणतात. त्वन्य हा उत्तम पुरुषस्त्वन्य उत्तम पुरुषात तू अन्य याच्यावर एक उत्तम पुरुष आहे तो निराळा आहे. हा. तो महत्व परमात्मा इथे उदार होता त्याला परमात्मा असं म्हणतात. हा. आणि तो महत्वाने चेतनत्वाने नेतृत्वाने प्रकर्षत्वाने महत्वानं म्हणजे मोठेपणा आहे. महत्व म्हणजे मोठेपणा महत्वाने मोठेपणाने चेतनत्वाने हा नेतृत्वाने हा प्रकाशकत्वाने हा. उत्कृष्ट आहे हा. त्यास परमात्मा असं समजलेले हा. आहे. तो सन्निधी मात्राने व्यापाराचा हेतू असल्यामुळे हा. ईश्वर असे म्हणतात. हा. तो सर्व लोकत्रयात प्रवेश करून यो लोकत्रयमाविष्य की जो संपूर्ण त्रैलोक्यात आयुष्य म्हणजे व्यापलेला आहे. हा. त्रैलोक्यास व्याप्त करून त्यांचे भरण पोषण करतो. हा. या त्रैलोक्यात बिभर्त्य वे ईश्वरा बिभर्त्य म्हणजे त्याचं भरण करतो. भरत्य म्हणजे भरण पोषण करतो सगळ्या जगाला जिवंत ठेवतो. हा. म्हणून या त्रैलोक्यात वेदशास्त्रात माझे उत्तम पुरुष म्हणून प्रसिद्ध आहे. हो. आता ध्यान ठेवा जो कोणी पुरुष यो म्हणजे जो पुरुष माम म्हणजे मला एव मामेव माम म्हणजे मला आणि माम एव म्हणजे मला माम एव असमूढ हा समूढ म्हणजे मूर्ख असमूढ म्हणजे ज्ञानी त्याने यो मामेव असमूढ एक चिंतन लक्षात ठेवा गोष्ट सांगतो. जेवढे वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज येतात जो असमूढ म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे तो मला जाणतो. यो मामेवम असमूढ जानाति पुरुषोत्तमं म्हणजे मला पुरुषोत्तम रूपात मला जाणतो. सर्वविद भजति माम तो सर्वविद सर्व प्रकारचा ज्ञानी आहे तो माझं भजन करतो. सर्वभावेन भारत म्हणजे अनन्य भावाने शरण तुम्हासी असं भजन करतो. सर्व भावेन म्हणजे किंवा तुका म्हणे माझा सकळ देह भाव सर्व देह भावाने सर्व इंद्रिय समर्पण करून भजन करतो सांगतात. वाचा मागे सहस्र जन्मांतरामध्ये श्रद्धा भक्तियुक्त होऊन माझे आराधन करून मत्प्रसादास पात्र होऊन दैवी गुणसंपत्तीने विशिष्ट आता हा शब्द मुद्दाम इथे आम्ही टाकला कारण त्याच्या पुरता श्लोक आहे इथे गुह्य तमम शास्त्र म्हणजे इथे संपूर्ण गीताशास्त्र समाप्त झालेलं आहे. काय झालं इथे शब्दाने असं सुचवलं की ती गीता समाप्त झालेली आहे. पण पंचायत अर्थ एक हार आला की काही लोकांना ज्ञान झालं नसेल तर का झालं नाही आणि झालं असेल तर का झालं याचं चिंतन करण्याच्या दृष्टीनं याची मीमांसा आणि चर्चा करण्याच्या दृष्टीनं 16वा अध्याय सुरू करण्यात आलेला आहे. अर्थात दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी गुणसंपत्ती याचं वर्णन पुढच्या अध्यायात सांगणार आहे. सांगणार कशा करता की आत्मज्ञानाला प्रतिबंधक आणि आत्मज्ञानाला साधन.
आत्मज्ञानासाधक दैवी गुण संपत्ती आणि आत्मज्ञानाला प्रतिबंधक आसुरी दोष. काय तेव्हा ती आपल्याला माहीत असावी, कारण आपल्या ब्रह्मज्ञानाला प्रतिबंधक ठरू नये आणि आपल्या ब्रह्मविद्येला साधक ठरावे एवढ्याकरता 16वा अध्यायाचा आरंभ करण्यात येत आहे. पुढे मत प्रसादास पात्र होऊन दैवी गुण संपत्तीने विशिष्ट असा अधिकारी मुमुक्षु पुरुष श्रवणादिजन्य ज्ञानाने नित्य शुद्ध बुद्ध मुक्त लक्षणांनी युक्त क्षर अक्षर पुरुषाहून विलक्षण सर्व धर्म विनिर्मुक्त पुरुषोत्तमास ब्रह्मा अस्मी या बोधाने साक्षात जाणतो. अहम ममाभिमान निर्मुक्त सर्व भावाने अहमेव इदम सर्वम अशा अपरोक्ष ज्ञानाने माझे भजन करतो. तो देह पातानंतर स्वरूपाने स्थित होतो. आत्मरूपाने स्थित होतो. आता तो सर्व भवन माझे भजन करतो म्हणून ते अवे पदाला प्राप्त होते. अशा प्रकारे इति गुह्यतम शास्त्र, हे सर्वात गुह्य असे शास्त्र. या गोष्टीत मला बाहेर कुठे समजत नाही. कोण्या शाळेत शिकायला गेले तर आपल्याशिवाय दुसऱ्या शाळेच्या गोष्टी कोण सांगत नाही. म्हणून हे सर्वात गुह्य असेल. काय दुसऱ्या शाळेत भेटते हा, म्हणून इथे गुह्यतम शास्त्र, हे गुह्यतम असं शास्त्र आहे. इदम उत्तम मया अनघ, हे निष्पाप असणाऱ्या अर्जुना. अनघ, अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप, मया म्हणजे मी, माझ्याकडून तुला हे गुह्यतम शास्त्र मी सांगितलेलं आहे. हे तर बुधवा, हे तू जाण, बुद्धिमान स्यात, बुद्धिमान हो आणि कृतकृत्य हो. इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्तु ब्रह्मविद्यायां म्हणा योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे आमच्या गुरु परंपरेप्रमाणे पुराण पुरुषोत्तम योगो नाम नाही काय हा? ते आम्ही छापलं म्हणून नाही, बाकी घेतलीच नाही. हा पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्याय. कृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. चरणारविन्दार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु. श्री भगवान् वाच. सत्त्वसंशुद्धिर् अभयं सर्वसंसिद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमस्य यज्ञश्च दानन्दमस्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्